खासदार व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार क्रीडा महोत्सवाच्या 7व्या संस्करणाला उद्या येणाऱ्या 12 तारखेला सकाळी 7 वाजता उद्घाटन समारंभाने सुरुवात होणार आहे। हा महोत्सव गेल्या 6 वर्षापासून आपल्या नागपुरात होतोय। अनेक खेळाडू, अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू, सिने कलाकार यांनी या महोत्सवाच्या उद्घाटनाला हजेरी लावली आहे। त्याप्रमाणे याही वर्षी आपल्या अभिनेत्या कंगना रनौत जी इथे उपस्थित राहणार आहे। त्यांच्या उपस्थितीत हा महोत्सवाचं उद्घाटन यशवंत स्टेडियम इथे होणार आहे। यावर्षी या महोत्सवात एक 58 गेम आम्ही घेतलेले आहे। 73 मैदानावर हे गेम होणार आहे। 80,000 खेळाडू यात सम्मिलित होणार आहे। त्यासोबतच 1.5 कोटीचे रोख बक्षीस या स्पर्धेत आम्ही देतोय। अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेतनं घडलेले आहे। ओजस देवतळे असेल, मालविका बनसोड असेल, त्यासोबत दीपिका देशमुख असेल, जेनिफर वर्गीस असेल, आकांक्षा जोशी असेल, असे अनेक खेळाडू या महोत्सवाचा हिस्सा राहिले आहे। अल्फिया पठाण असेल, या महोत्सवातनं अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतनं सहभाग घेतलेला आहे व जे अर्जुन अवार्डी ओजस देवतळे यांनी या महोत्सवाची केलेला सहभाग यात त्यांना जे पारितोषिक मिळालं होतं हे माझ्या जीवनातलं पहिलं पारितोषिक होतं असं ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे। व हा महोत्सव खेळाडूंना कुठेतरी एक गुणवत्ता पूर्ण खेळाडू बनवण्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म जिल्हा स्तरावर, लोकल स्तरावर देण्यासाठी या महोत्सवाने आजपर्यंत 6 वर्ष हा महोत्सव झटलेला आहे। ते सहभागी सर्व खेळाडूंचा आपण विमा करतोय। ते सहभागी सर्व खेळाडूंना टी-शर्ट आपण देतोय। मेडल्स, ट्रॉफी असेल, सर्टिफिकेट्स असतील, जे खेळ विदर्भ स्तरावर आहे त्या खेळाडूंची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था महोत्सव समितीच्या वतीने करण्यात येणार आहे। व येणाऱ्या 12 तारखेपासून ते 2 फेब्रुवारीपर्यंत शहरात एक क्रीडेचं वातावरण व निश्चित नागपूर ज्याप्रमाणे संत्र्यासाठी फेमस आहे, त्याप्रमाणे आपण टायगर सिटी म्हणून फेमस आहे, त्याचप्रमाणे या महोत्सवामुळे नागपूर स्पोर्ट्स सिटी किंवा स्पोर्ट्स हब म्हणूनही फेमस होईल अशी ख्याती या महोत्सवाची आहे। या महोत्सवाच्या सुरुवातीला माननीय विवेकानंदजी यांच्या जन्मदिवसानिमित्त युवा दिवस मनवला जातो, त्याच्या दरवर्षी आम्ही हा महोत्सवाचं उद्घाटन सायंकाळी घेतो। पण रविवार असल्यामुळे जास्तीत जास्त नागपुरातील नागरिक सहभागी होतील म्हणून त्या युवा दौडच्या माध्यमाने आम्ही या उद्घाटन समारंभाला उद्या सुरुवात करतो।